एका सांकेतिक भाषेत हेट हा शब्द 8175 असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत लव हा शब्द कसा लिहिला जाईल? तर मग आता याच्यामध्ये हेट आणि लव आलं तर तुमच्या मनामध्ये तिसच येत आहे, ते नका येऊ देऊ, बदनाम करू नका लवला आणि प्रेमाला. आलं लक्षात? मी तुम्हाला सांगितलं, जसं झाडाला फुलं सुंदर दिसतात, जसं झाडामध्ये आपली वासना निर्माण होत नाही, तशी स्त्री किंवा एखादी मुलगी पाहिली तर आपली वासना निर्माण होता कामा नाही. या झाडाच्या आणि फुलाच्या दृष्टिकोनातून बघा, मन स्थिर आहे. दोन्हीचा मध्यबिंदू लक्षात ठेवायचा आहे. पुढे चला. तर मग आता इथं सांगा, हेटही करू नका लवही करू नका, त्याच्यामध्ये चला, आहे का नाही? कारण तुमच्या आक्रमक आणि कृतिशीलपणामध्ये चला. मग सांगा आता इथं हेट आहे का नाही? एच साठी किती आहे? 8. आणि ए साठी किती आहे? 1. आणि इथं टी दिलाय म्हणजे 27 - 20 7 आहे का नाही? एच्या खाली झेड, बीच्या खाली वाय, सीच्या खाली 1 साल काय वापरायचं? तिथं 27 मग आता 27 मधून 20 गेले किती राहिले? 7. आणि 5 साठी 5 आहे. 3 नंबरला काय करायचं? 27 - 3 संख्या, ती संख्या. 3 नंबरला काय लक्षात ठेवायचं? टी साठी 3 नंबरला टी साठी 27 - 3 संख्या. तर मग आता इथं काय करायचं? इथं तुम्हाला 4 अक्षर दिसतात. मग इथं 3 नंबरला काय? 27 - 30 संख्या. आणि बाकीसाठी काय? 12, एल साठी 12, ओ साठी 15 आणि वी साठी 27 - 22 म्हणजे किती? 5. आणि ई साठी किती आहे? 5. मग उत्तर किती आलं सांगा? 12, 15, 55. किती नंबर सांगा?